गुड मॉर्निंग फ्रेंड्स, माझं नाव कौस्तुभ पाटील आणि आज आपण NMMS या परीक्षेसाठी जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तुमची परीक्षा आता लवकरच येऊ घातलेली आहे आणि त्यासाठी आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरच्या अंदाजाने अभ्यास चालू करणार आहोत. तरी मी तुमचा वेळ न घालवता आपण डायरेक्ट सुरू करूयात. ओके, आपला पहिला प्रश्न आहे, मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर कोणत्या विद्यापीठात झाले? मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर कोणत्या विद्यापीठात झाले? तर मुलांनो, तुम्ही 7वीच्या आणि 8वीच्या तुमच्या पुस्तकांमध्ये अभ्यासला असेल. याचं उत्तर मी पहिले सांगतो. याचं उत्तर आहे अलीगड मुस्लिम विद्यापीठ. अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे नावाप्रमाणे अलीगड इथे स्थित आहे आणि मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज हे सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलं होतं. तर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलं होतं. तरी आपण दुसऱ्या पर्यायांचा पण इथं विचार करून त्यांचाही अभ्यास करणार आहोत. बनारस हिंदू विद्यापीठ हे 1916 ला मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केलं होतं. तर मोहम्मदन लिटररी सोसायटी ही अब्दुल लतीफ यांनी स्थापन केली होती. अब्दुल लतीफ. तर आपलं जे फोर्थ ऑप्शन आहे पतित पावन मंदिर हे रत्नागिरी येथे विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलं होतं. तरी मुलांनो, ही जी माहिती आहे ही तुम्हाला पाठ करायची आहे आणि पुढच्या परीक्षांमध्ये तुम्हाला यावरती प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. तरी आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इथं मी त्याची माहिती दिली आहे. इथं आपण त्याची माहिती बघूया. मोहम्मदन लिटररी सोसायटी इन बेंगॉल वॉज फाउंड बाय अब्दुल लतीफ, जे आपण आता बघितलं होतं. मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज ज्याचं पुढं रूपांतर अलीगड मुस्लिम विद्यापीठात झालं ते सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलं होतं. ठीक आहे. एक्स्ट्रा माहितीसाठी तुम्ही हे पण पाठ करू शकता. 1915 मध्ये हिंदू महासभेची स्थापना झाली आणि 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. हा डेटा संपूर्ण तुमच्या पुस्तकात 7वी आणि 8वीच्या पुस्तकातीलच आहे, त्यामुळे हे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळकेंनी डॅश साली रोवली. भारतीय चित्रपट सृष्टी म्हणजे आज ज्याला आपण वेगळ्या नावाने ओळखतो बॉलिवूड. तर बॉलिवूडची स्थापना किंवा भारतीय चित्रपट सृष्टी जो पहिला चित्रपट काढला ते एक मराठी माणूस होता आणि त्या मराठी माणसाचं नाव होतं दादासाहेब फाळके उर्फ धुंडीराज फाळके. तर ह्याचं उत्तर आहे 1913. 3 मे 1913 ला पहिला भारतीय चित्रपट जो मुकपट होता, सायलेंट पिक्चर होता, राजा हरिश्चंद्र हा भारतात प्रदर्शित झाला. आणि त्याची मुहूर्तमेढ म्हणजे फाउंडेशन सुरुवात केली कोणी? दादासाहेब फाळके यांनी सुरुवात केली. तर याचं उत्तर आहे 3 मे 1913. आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? हु वॉज द प्रेसिडेंट ऑफ द फर्स्ट सेशन ऑफ आयटक? इथं तुम्हाला आयटकचा फुल फॉर्म माहित असणं अत्यंत जरुरी आहे. आयटकचा फुल फॉर्म आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. आयटकची स्थापना 1920 या साली झाली होती आणि त्याचे पहिले अध्यक्ष होते लाला लजपत राय, ज्यांचा आपण फोटो इथे बघत आहोत. हे लाला लजपत राय, जे लाल बाल पाल म्हणून तुम्ही ओळखता. लाला लजपत राय, बिपिन चंद्र पाल आणि बाळ गंगाधर टिळक, त्यामधले हे लाला लजपत राय होते, ज्यांचा मृत्यू एका ब्रिटिश अधिकाऱ्याने त्यांना मारल्यामुळे झाला होता. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हल्ल्यामध्ये जेव्हा ते दडपशाही करत होते भारतीय लोकांवरती, तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता. हे लाला लजपत राय. आणि श्रीपाद अमृत डांगे हे एक सोशलिस्ट लीडर आहेत. यांच्यावरती तुमच्या परीक्षेमध्ये आपण जर बघितलं तर फोटोवरती पण प्रश्न येतो, एक प्रश्न नक्की येतो. तर त्यासाठी आपण श्रीपाद अमृत डांगे यांचाही फोटो इथं घेतलेला आहे. जरी ते या चळवळीशी संबंधित नसले तरी ते सोशलिस्ट चळवळ म्हणजे समाजवादी चळवळीशी संबंधित होते, श्रीपाद अमृत डांगे. तरी आपण पुढे जाऊया. ओके, खालीलपैकी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेला पर्याय. तर याचं उत्तर की टेरिटरीज अंडर द पोझिशन ऑफ पोर्तुगल. तुम्हाला माहिती आहे की भारत देश जरी 1947 रोजी स्वतंत्र झाला असला
तर 1961 1961 मध्ये पर्यंत पोर्तुगीजांचं राज्य भारतावरती होतं. तर यामध्ये आपल्याकडं दमन हे जे राज्य आहे, दमन, गोवा हे जे स्टेट्स आहेत, हे जे शहर आहेत, या शहरांवरती पोर्तुगीजांचं राज्य होतं. आणि यन्नम, माहे आणि चंद्रनगर हे जे तीन आपल्याकडे शहर आहेत, या तीन शहरांवरती फ्रेंचांचं राज्य होतं, फ्रेंच राज्यकर्त्यांचं राज्य होतं. आणि गोवा, दमन या ठिकाणी कुणाचं, पोर्तुगीजांचं राज्य होतं. हे तुम्ही कमीत कमी दोन जास्तीत जास्त तीन शहरं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिल्यानुसार यन्नम, माहे, चंद्रनगर फ्रेंच, गोवा आणि दमन पोर्तुगालांचं राज्य. आपण पुढे जाऊयात. हा, चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर जर तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये वाचलं असेल तर हे व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून लिओनार्डो दा विंची आहेत. लिओनार्डो दा विंची हे रिनायसन पिरियड, युरोपमधला रिनायसन पिरियड म्हणजे पुनरुज्जीवनाचा काल होता. आणि पुनरुज्जीवनाच्या कालामध्ये त्यांनी खूप सारे स्कल्पचर्स, आर्किटेक्चर, मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग, ऍस्ट्रॉनॉमी, म्युझिक म्हणजे वेगवेगळ्या ते हरहुन्नरी हे होते, व्यक्तिमत्व होतं, मल्टीफेसेटेड पर्सनॅलिटी होते. आणि त्यामुळे त्यांनी खूप साऱ्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान दिलं आहे. त्यांचे दोन योगदानं तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आहेत. त्यांनी काढलेले दोन पेंटिंग, मोनालिसाचं पेंटिंग आणि द लास्ट सप्परचं पेंटिंग, हे दोन पेंटिंग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे लिओनार्डो दा विंची यांनी काढलेले आहेत. हे कोण आहेत? जगप्रसिद्ध चित्रकार आहेत. छपाई यंत्राचा शोध हेही तुमच्या सिलेबसचा भाग आहे. आणि छपाई यंत्राचा शोध तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जोहानस गटेनबर्ग, जोहानस गटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला होता. तरी आपण ही माहिती, ही जी एक्स्ट्राची माहिती आहे ती पाठच करून ठेवायची आहे. परीक्षेत त्यावर प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. आपण पुढे जाऊया. स्वातंत्र्य भारतात मराठवाड्याचा समावेश कोणत्या साली झाला? वेन वॉज मराठवाडा इन्क्लुडेड इन द इंडिपेंडेंट इंडिया? जसं तुम्हाला माहिती आहे 1947 ला भारत स्वतंत्र झाला. इंडिपेंडेंट इंडिया कधी झाला? 1947 मध्ये. परंतु मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळायसाठी अजून एक आपल्याला वर्ष लागलं. कारण की मराठवाडा किंवा हैदराबाद इलाका ज्याला म्हणतो त्यावर निजामाचं राज्य होतं आणि निजामाला पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं होतं. पण ते आपण तो डाव आपण उधळून लावला. भारताच्या गृहमंत्री जे सरदार वल्लभभाई पटेल होते त्यांनी, ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला त्याचा उल्लेख येणार आहे. तर 1948 ला ऑपरेशन पोलो अंतर्गत, ऑपरेशन पोलो नंतर आपला मराठवाडा जो आहे इंडिपेंडेंट इंडियाचा भाग झाला. तर आपण पुढे जाऊया. ओके, पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा. सिलेक्ट द ऑप्शन शोइंग द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. असाही प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत यायला सुरू झालेले आहे. एक किंवा दोन प्रश्न कालानुक्रमे लावायला येतो तुमच्या प्रश्नपत्रिकेने. ह्या प्रश्नाला सोडवायसाठी तुमचं पाठांतर अत्यंत आवश्यक आहे आणि चांगलं असणं गरजेचं आहे. तरी आपण कालानुक्रम लावायसाठी सगळ्यांची वर्षावळी पहिले बघूया आणि ती वर्षावळी पाठ करून आपण त्यांना असेंडिंग ऑर्डर मध्ये लावणार आहोत. लोकमान्य टिळकांनी भाषावर प्रांतरचनेची मागणी 1916 रोजी केली, 1916 या साली केली. इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली, जी लॉर्ड कर्झन यांनी 1905 साली आणली होती. ती 1911 ला रद्द केली. राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अपॉइंटेड कमिशन फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ स्टेट. हे झालं 1953 मध्ये. आणि दार कमिशनची स्थापना, दार कमिशन जे राज्य पुनर्घटना आयोग साठी काम करत होतं, त्याची स्थापना झाली 1948 ला. तर आता तुम्ही या वर्षावळींवरून असेंडिंग ऑर्डर जर लावलं तर तुमचं पहिले 2 येणार, मग 1 येणार, 4 येणार, 3 येणार. 2, 1, 4, 3 हे तुमचं उत्तर असणार. लक्षात ठेवा मित्रांनो, अशा प्रश्नांसाठी तुम्हाला वर्षावळी पाठ असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही वर्षावळी चांगल्या प्रकारे पाठ करा, तुम्हाला ते इतर प्रश्नांमध्ये पण फायदा देणार. त्यामुळे या अशा प्रश्नांसाठी पहिले वर्षावळी लिहून काढणे आणि त्यानंतर तुम्हाला तो असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये जसं विचारले तसं लावणे. आपण पुढे जाऊया. नेहरू अहवालाच्या प्रस्तावाशी संबंधित खालील पर्याय दिले आहेत, त्या चुकीचा पर्याय क्रमांक ओळखा. रिलेटेड टू नेहरू रिपोर्ट. आता हे नेहमी लक्षात ठेवा, ही साधारण चूक होऊ शकते आपल्याकडून. जेव्हा आपण ऐकतो नेहरू रिपोर्ट
तेव्हा आपल्याला मत होतं की यामध्ये नेहरू म्हणजे जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत की काय, तर इथं पंडित जवाहरलाल नेहरू नाहीत, इथं पंडित मोतीलाल नेहरू जे जवाहरलाल नेहरू यांचे वडील होते, हे पंडित मोतीलाल नेहरू इथं अभिप्रेत आहेत आपल्याला. तर पंडित मोतीलाल नेहरू हे अभिप्रेत आहेत. जेव्हा लॉर्ड बर्कनहेड नावाचे एक व्हाईसरॉय होते भारताचे, त्यांनी सेक्रेटरी ऑफ स्टेट होते भारताचे, त्यांनी जेव्हा भारतीयांना चॅलेंज केलं की तुम्ही तुमचं संविधान तयार करू शकत नाही, तुम्ही तुमचे रूल्स काढू शकत नाही, तेव्हा भारतीयांनी ते चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि पंडित मोतीलाल नेहरू यांनी कमिटी बनवली, एक छोटासा ग्रुप बनवला आणि त्यांनी भारताचं संविधान कसं असावं याबद्दलची माहिती लिहून काढली. तर त्यामध्ये काय नव्हतं, चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. प्रौढ मतदान पद्धती लागू करावी हे होतं, भारतीयांना मूलभूत नागरिक हक्क द्यावेत हे होतं, भाषावार प्रांत रचना करावी हे होतं, जबाबदार राज्य पद्धती असावी. तर इथं जबाबदार नव्हतं, इथं किंवा स्वराज्य पद्धती असावी, होम रूल असावं, सेल्फ रूल असावं. रेस्पॉन्सिबलच्या ऐवजी तर सेल्फ रूल असा शब्द अभिप्रेत आहे. त्यामुळे हे उत्तर आपलं चुकीचं होतं, तिने आपल्याला चुकीचं उत्तर विचारलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर होतं. हे बघा, नेहरू रिपोर्ट. बर्कनहेड, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, क्रिटिसाइज द इंडियन लीडर्स. पंडित मोतीलाल नेहरू वॉज द चेअरमन ऑफ दिस कमिटी. नेहरू रिपोर्ट बद्दल आपण बोलतोय. टू एस्टॅब्लिश सेल्फ गव्हर्नमेंट, इथं आपल्याला चुकवलेलं आहे त्यांनी. इम्प्लिमेंट ऍडल्ट फ्रँचायझी, लिंग्विस्टिक डिव्हिजन वॉज द काय म्हणू शकतो आपण, प्रपोजल्स इन द हे. आणि जो तिसरा पर्याय दिलेला तो नेहरू रिपोर्ट मध्ये तुमच्या पुस्तकात जरी नसला तरी तो नेहरू रिपोर्टचा भाग होतो. आपण पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा जारी केला? लष्करी कायदा किंवा मार्शल लॉ ज्याला म्हणतो, तेव्हा अशा वेळी पोलीस यंत्रणा बाजूला केली जाते आणि मिलिटरीला एखाद्या जागेवरती कंट्रोल करण्यासाठी आणलं जातं. तर लक्षात ठेवा, सोलापूरच्या सत्याग्रहावेळी, सोलापूरचा सत्याग्रह जरा हिंसक वळण लागलं होतं आणि ब्रिटिशांनी म्हणून मार्शल लॉ इम्पोज केला होता सोलापूरच्या जनतेला शांत करण्यासाठी. त्यामुळं आपलं उत्तर काय होतं, सोलापूरचा सत्याग्रह. तर आपण याबद्दल माहिती पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. हा आपल्या सोलापूरच्या सत्याग्रहाची माहिती आहे. सोलापूरच्या सत्याग्रहाची सगळ्यात महत्वाची माहिती, ज्यावर प्रश्न येऊ शकतो, तिथं 4 क्रांतिकारक शहीद झाले होते. मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे यांचे चित्र आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पुढच्या एका पेपरमध्ये आपल्याला यांच्यावरती, जगन्नाथ शिंदे यांच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. तर मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे यांच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. हा, पेशावरचा सत्याग्रह, धारासना सत्याग्रह आणि रावलॅट ऍक्टचा सत्याग्रह यांच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. तर इथं रावलॅट ऍक्ट. रावलॅट ऍक्ट म्हणजे काय मी पहिले तुम्हाला समजून सांगतो. रावलॅट ऍक्ट म्हणजे असा ऍक्ट जो इंग्रजांनी आणला होता. त्यानुसार इंग्रज कोणत्याही भारतीय व्यक्तीला अटक करू शकत होते आणि विदाऊट जजेसच्या समोर हे त्यांना प्रेझेंट करता त्यांना डायरेक्टली शिक्षा सुनावू शकत होते. या कायद्याला गांधीजीने काळा कायदा किंवा ब्लॅक ऍक्ट असं म्हटलं होतं. ब्लॅक ऍक्ट, गांधीजींनी त्याला ब्लॅक ऍक्ट असं म्हटलं होतं. आणि 6 एप्रिल 1919 गांधीजींनी काय केलं, रावलॅट सत्याग्रह, रावलॅट ऍक्टच्या विरोधात रावलॅट सत्याग्रहाची सुरुवात केली होती. तर तो रावलॅट जो 4था नंबरचा आपला ऑप्शन होता, त्याची माहिती ही आहे. पुढं पेशावरचा सत्याग्रह, जो तिसरा ऑप्शन आपला होता, पेशावरचा सत्याग्रह. पेशावरचा सत्याग्रह फ्रंटियर गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान म्हणून गांधीजींचे खंदे समर्थक होते पेशावरला, जे आज पाकिस्तानमध्ये आहे स्थित. त्यांनी खुदाई खिदमतगार ही संघटना काढली होती आणि त्यांनी 23 एप्रिल 1930 ला पेशावरचा सत्याग्रह सुरू केला होता. एवढी माहिती तुम्ही परीक्षेपुरती पाठ करणं अपेक्षितच आहे. याच्यावरती जी माहिती आहे ते पण तुम्ही वाचून घेणं अत्यंत मोलाचं ठरेल. तरी आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर घेतला? After dash, the Indian National Congress decided to start an intense movement for attaining independence. की अशी कोणती योजना होती की जी भारतीयांना अजिबात आवडली नाही आणि त्यानंतर त्यांनी कोणतं क्विट इंडिया मुवमेंट. इथं इंटेन्स मुवमेंटचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही. क्विट इंडिया मुवमेंट म्हणजे भारत छोडो आंदोलन. तर भारत छोडो आंदोलन
भारतीय लोक जेव्हा क्रिप्स मिशन 1942 नाराज झाले तेव्हा त्यांना क्रिप्स मिशन मधल्या तरतुदी आवडल्या नाहीत. त्यामुळं गांधीजींनी 7 ऑगस्ट आणि 8 ऑगस्ट रोजी मुंबईमधल्या गोवाली टँकवरनं आपल्याला संदेश दिला, करूया मरोचा, डू ऑर डायचा. तो संदेश क्विट इंडिया मुवमेंटचा क्रिप्स मिशन नंतर आला होता आणि तोच प्रश्न आपल्याला विचारलाय कोणत्या योजनेनंतर. त्यामुळे आपलं उत्तर आहे यात क्रिप्स मिशन. आपण पुढे जाऊया. ओके. बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचारांचे मुखपत्र. जहालमतवादी विचारांचे मुखपत्र. विच ऑफ द फॉलोइंग इज द माउथ पीस ऑफ बेंगॉलीज एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजी. तर जेव्हा तुम्ही तुमच्या पुस्तकांमध्ये न्यूजपेपर्स बद्दल वाचाल, हे सगळे चारही न्यूजपेपर तुमच्या वाचनात येतील. तर याचं करेक्ट उत्तर आहे अमृत बाजार पत्रिका. पहिले आपण करेक्ट उत्तर बघूया. अमृत बाजार पत्रिका. यंग इंडिया हे जे न्यूजपेपर आहे हे गांधीजींनी सुरू केलेलं न्यूजपेपर आहे. गांधीजींचं न्यूजपेपरचं नाव काय होतं? यंग इंडिया. तर प्रभाकर या न्यूजपेपर आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण की हा महाराष्ट्रातला वीकली न्यूजपेपर होता. याच्यामध्ये शतपत्रे म्हणून लेख यायचा. तो लोकहितवादी, शतपत्रे नावाचे लेख यायचे. ते लोकहितवादी नावाचे एक समाजसुधारक, महान समाजसुधारक, लोकहितवादी यांचं जे खरं नाव आहे, त्यांचं हे टोपण नाव होतं. लोकहितवादी हे त्यांचं पेन नेम होतं. त्यांचं खरं नाव जे आहे ते तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला लिहून कळवू शकता. ते लोकहितवादी यांचं नाव, कारण की लोकहितवादींवर पण 1-2 वेळेला प्रिव्हियस इयर मध्ये प्रश्न आलेले आहेत. तरी आपण पुढे याचं उत्तर होतं अमृत बाजार पत्रिका, बंगालची. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले? हु रोट द बुक अबाउट ग्रेटनेस ऑफ शिवाजी महाराज? याचं पहिले उत्तर आपण बघूया. लाला लजपत राय. लाला लजपत रायांनी शिवाजी महाराजांबद्दलचे ग्रेटनेस लिहिणारे एक पुस्तक लिहिलं होतं. हे जे इतर लोक आहेत, इतर समाजसुधारक किंवा इतर नेते आहेत, त्यांनी पण शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती खूप सारे कार्य केलं होतं. जसं की लोकमान्य टिळक यांनी शिवजयंतीची सुरुवात केली होती. शिवजयंती साजरी करायला सुरू केलं होतं. रवींद्रनाथ टागोर यांनी शिवाजी महाराजांवरती कविता लिहिली होती, जय तू शिवाजी म्हणून कविता. आणि महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिला होता. पोवाडा. तर ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची. पोवाडा जो आहे तो महात्मा फुलेंनी लिहिला होता. कविता आहे जी रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली. शिवजयंती सुरुवात लोकमान्य टिळकांनी केलेली आणि शिवाजी महाराजांचे पुस्तक हे लाला लजपत रायांनी लिहिलं होतं. ओके, आपण पुढे जाऊया. हा, इथं आपण बघणार आहे या पेजवरती भरपूर सारी माहिती आहे जी आपल्याला बघायची आहे. इथं महात्मा ज्योतिराव फुले कंपोज पोवाडा. पोवाडाला इंग्लिशमध्ये बॅलेड असंही म्हणतात. तर बॅलेड असा शब्द आला तर तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाहीये. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर हॅज रिटन अ लॉंग पोएम ऑन महाराज. शिवाजी महाराजांवरती पोएम रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स यांचं पुस्तक लिहिलेलं आहे. या वाक्यावरती एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन आला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं आहे की शिवाजी महाराज डिड नॉट बिलॉंग टू महाराष्ट्र अलोन, ही बिलॉंग टू द होल ऑफ इंडियन नेशन. की शिवाजी महाराज हे एकट्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाहीये, तर पूर्ण भारतवर्षाचे ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. अशा प्रकारे आपल्याला शिवाजी महाराजांवरती माहिती या पेजवरून मिळते. तरी आपण पुढे जाऊया. कोणत्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशालगड असे नाव दिले? विच फोर्ट वॉज रिनेम्ड एज विशालगड बाय छत्रपती शिवाजी महाराज? याचं सरळ सरळ उत्तर आहे खेळणा. तुम्हाला माहिती आहे सिद्धी जोहरच्या वेड्यातून जेव्हा पन्हाळा गडावरून राजे सुटले होते छत्रपती शिवाजी महाराज, तेव्हा ते खेळणा म्हणजेच विशालगडाकडे गेले होते. हा इतिहास तुम्हाला माहितच आहे. तर या विशालगडाचं आधीचं नाव खेळणा होतं, त्यानंतर त्याचं नामांतर करण्यात आलं आणि शिवाजी महाराजांनी त्याचं विशाळगड असं नाव केलं. आपण पुढे जाऊया. हु रोट श्री शिवभारत द संस्कृत बायोग्राफी ऑफ शिवाजी महाराज? श्री शिवभारत हे संस्कृत मध्ये शिवचरित्र कुणी लिहिले? आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण संस्कृत मध्ये लिहिलं गेलेलं शिवाजी महाराजांचं चरित्र एक आगळं वेगळं डेटा आहे. तर ह्याचं उत्तर आहे कवी परमानंद किंवा पोएट परमानंद यांनी संस्कृत मध्ये श्री शिवभारत हे संस्कृत मधलं शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे. हे उत्तर तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे.
पुण्यातील अनाथ बालिकाश्रम आश्रमास भेट दिल्यास आपणाला कोणत्या महान नेत्याची आठवण होते? हु इज रिलेटेड टू अनाथ बालिकाश्रम ऍट पुणे? तर जेव्हा आपण या 4 व्यक्तींची नावं बघतो, तुमच्या इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही अभ्यास केला असेल तर महिलांसाठी कार्य करणाऱ्यांमध्ये ही 4ही व्यक्तिमत्व आपल्याकडे येतात. परंतु पुण्यात अनाथ बालिका आश्रम ही जी संस्था होती किंवा पुण्यातल्या अनेक संस्था ज्या आहेत त्या धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या आहेत. धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेले आहेत अनाथ बालिकाश्रम पुणे, तरी ही संस्था त्यांचीच आहे. वीरेशलिंगम पंतलू हे जे आहेत यांनी विडो रिमॅरेज म्हणजे विधवा पुनर्विवाहासाठी खूप सारं काम केलेलं आहे. विठ्ठल रामजी शिंदेनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली होती. आणि आता आपण थोड्या वेळापूर्वी जे बघितलं शतपत्रे प्रभाकर या वर्तमानपत्राचं शतपत्रेवरले ते गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी. गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी स्त्री पुरुषांची समानतेबद्दल खूप सारे लेख शतपत्रेमधून लिहिले होते. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण 2023 या प्रश्नपत्रिकेतले हिस्ट्रीचे प्रश्न बघितले आहेत. जास्त माहिती तुम्हाला जास्त डेटा जर पाहिजे असेल, प्रश्नपत्रिकांचं ऍक्सेस पाहिजे असेल किंवा इतर गोष्टींची माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही वेबसाईटला किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून तिथं जाऊन माहिती घेऊ शकता. धन्यवाद.